नमस्कार मित्रांनो. तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका महत्त्वाच्या GRबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हा GR आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना संदर्भात आणि यात सरकारने काही मोठे बदल केले आहेत. शेतकरी गटांना संधी आणि वराह पालन म्हणजे पीक फार्मिंग नवीन योजना. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या GRची बेसिक माहिती पाहूया. तर हा शासन निर्णय दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी काढण्यात आला आहे. या GRमध्ये मुख्य 2 बदल आहे. तर नंबर 1, मुरघा संयंत्र योजनेमध्ये समूह गटांचा समावेश आणि नंबर 2, नवीन वराह पालन योजना सुरू. तर कोणत्या गटांना लाभ मिळणार? तर आता या योजनेचा फायदा फक्त व्यक्तीला नाही, तर शेतकरी उत्पादक संस्था म्हणजे FPO, नंतर शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे FPC, फार्मर ग्रुप्स, महिला गट किंवा कम्युनिटी रिसोर्स सेंटर आणि उमेद अंतर्गत गट या गटांनाही मिळणार आहे. तर अट काय आहे? तर किमान 50 सदस्य असणे, 5 लाख रुपये भांडवल, मागील 3 वर्षांचे ऑडिट आणि संस्था नफ्यात असावी. नंतर वराह पालन योजना पाहूया. तर आता सर्वात महत्त्वाचा भाग, सरकारने नवीन वराह पालन योजना सुरू केली आहे. यात तुम्हाला मिळेल 5 मादी प्लस 1 नर डुक्कर, नंतर विमा सुविधा. तर एकूण प्रोजेक्ट खर्च तर 2,08,187 रुपये आणि अनुदान सामान्य वर्ग 50%, SC किंवा ST 75%. तर कोण अर्ज करू शकतो? तर या योजनेसाठी पात्र लाभार्थी म्हणजे गरीब किंवा BPL, नंतर भूमिहीन, नंतर अल्पभूधारक, महिला गट आणि सुशिक्षित बेरोजगार. नंतर प्राधान्यक्रम, तर नंबर 1 भूमिहीन, नंबर 2 1 हेक्टरपर्यंत जमीन आणि नंबर 3 1 ते 2 हेक्टर जमीन. आणि आरक्षण 50% महिला आणि 5% दिव्यांग. नंतर आवश्यक कागदपत्रे, तर प्रशिक्षण प्रमाणपत्र पशुपालन किंवा 2 वर्षाचा अनुभव, UDID म्हणजे दिव्यांग असल्यास आणि स्वतःची घोषणा शेडसाठी जागा. नंतर महत्त्वाच्या अटी, तर डुक्कर खरेदी समितीच्या उपस्थितीत करावी लागेल. 1 महिन्यात खरेदी करणे बंधनकारक. विमा 3 वर्षांसाठी असेल आणि जनावरांची नोंदणी करावी लागेल. नंतर कर्जावर व्याज सवलत, तर आता वराह पालनासाठी घेतलेल्या कर्जावर 4% व्याज सवलत मिळणार आहे. म्हणजेच मित्रांनो, या GRमुळे शेतकरी गटांना मोठी संधी आणि पीक फार्मिंगसाठी नवीन योजना सुरू झाली आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.